चला आजच्या या सखोल विश्लेषणात आपण मानवी संबंधांच्या अशा काही मूलभूत तत्वांचा शोध घेऊया, जी अनेक दशकांपूर्वी जितकी महत्त्वाची होती तितकीच ती आजही आहेत. खरं सांगायचं तर मानवी संबंध जपणं ही एक मोठी कला आहे आणि आज आपण त्यामागचं नेमकं विज्ञान काय आहे हे समजून घेणार आहोत. आता हा आकडा पहा, 85%. कार्नेगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा हा निष्कर्ष खरोखरच विचार करायला लावणार आहे. आपल्या आर्थिक यशापैकी तब्बल 85% यश हे केवळ मानवी अभियांत्रिकी म्हणजेच लोकांशी जुळवून घेण्याच्या आपल्या कौशल्यावर अवलंबून असतं. आणि तांत्रिक ज्ञान, त्याचा वाटा फक्त 15% आहे. थक्क करणार आहे ना? आणि याच गोष्टीचा उलगडा करण्यासाठी आपण डेल कार्नेगी यांच्या या जगप्रसिद्ध पुस्तकाचा आधार घेणार आहोत. लोकांशी कसं वागावं या गुंतागुंतीच्या कलेला त्यांनी अतिशय सोप्या आणि दैनंदिन जीवनात सहज वापरता येतील अशा पद्धतींमध्ये मांडलं आहे. जगभरातील लाखो लोकांसाठी हे अक्षरशः एका दीपस्तंभासारखं ठरलं आहे. पुढच्या काही वेळात आपण 4 प्रमुख गोष्टी पाहणार आहोत: मानवी अभियांत्रिकीचं रहस्य, टीकेची निरर्थकता, कौतुकाची ताकद आणि प्रबळ इच्छा कशी निर्माण करायची. हा एक असा अचूक मार्ग आहे जो आपल्याला मानवी संबंधांचं कौशल्य अत्यंत प्रभावीपणे आत्मसात करायला मदत करेल. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, मानवी अभियांत्रिकीचं रहस्य, जे यशाचा मुख्य चालक आहे. क्षेत्र कोणतंही असो, अगदी इंजिनिअरिंगपासून ते घरकाम करण्यापर्यंत लोकांशी व्यवहार करणं हे आपल्या सर्वांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असतं. हे आधी मान्य करावंच लागेल. पुस्तकाच्या पहिल्या भागातच हे अगदी स्पष्ट केलंय की माणसांना हाताळण्याचं हे मूलभूत तंत्र शिकून घेणं हीच त्या 85% यशाची खरी गुरुकिल्ली आहे. तुमचं तांत्रिक ज्ञान कितीही अफाट असलं तरी जोपर्यंत तुम्हाला इतरांशी उत्तम संवाद साधता येत नाही आणि त्यांच्यात उत्साह निर्माण करता येत नाही, तोपर्यंत यश थोडं दूरच राहतं. पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, टीकेची निरर्थकता किंवा ओरडण्याने का काहीच साध्य होत नाही. हे विश्लेषण अगदी ठामपणे सांगतं की इतरांवर सतत टीका करणं पूर्णपणे निरर्थक आहे. कोणाला दोष दिल्यामुळे परिस्थिती सुधारत तर नाहीच, उलट ती अनेकदा आणखीच हाताबाहेर जाते. आता हेच बघा ना, अल कपोन आणि टू गन क्रॉली यांसारख्या अमेरिकेतले कुख्यात गुन्हेगार, ते सुद्धा जर स्वतःच्या कृत्यांचं समर्थन करत असतील आणि स्वतःला जराही दोष देत नसतील, तर सर्वसामान्य माणसाची काय कथा? स्वतःची चूक मान्य करणं कुणालाच आवडत नाही, हेच यातून अगदी स्पष्ट होतं. यातला खरा मानसशास्त्रीय मुद्दा असा आहे की कोणाचाही निषेध केल्यानं फक्त चीड आणि राग निर्माण होतो. टीकेमुळे कोणताही कायमस्वरूपी किंवा सकारात्मक बदल अजिबात घडत नाही. उलट लोकांचं खच्चीकरण होतं आणि ते लगेच बचावात्मक पवित्रा घेतात. मानसशास्त्रही हेच सांगतं की शिक्षेपेक्षा योग्य कौतुकानं माणसाच्या वागणुकीत खूप लवकर सुधारणा होते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अब्राहम लिंकन. यादवी युद्धाच्या काळात जनरल मीड यांच्या एका मोठ्या चुकीवर लिंकन यांनी प्रचंड संतापाने एक पत्र लिहिलं होतं. पण गंमत बघा, त्यांनी ते पत्र कधीच पाठवलं नाही, कारण त्यांना स्वतःच्या अनुभवातून हे पक्क ठाऊक होतं की कठोर शब्दांमुळे आणि टीकेमुळे फक्त कटुता येते, हाती काहीच लागत नाही. चला तर आता आपल्या तिसऱ्या भागाकडे वळूया, कौतुकाची ताकद जी मानवी आत्म्याला बळ देते. टीकेला जर कोणता एकमेव आणि सर्वात प्रभावी पर्याय असेल तर तो इथे उलगडतो, आणि तो पर्याय म्हणजे इतरांचं अगदी प्रामाणिकपणे कौतुक करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं. जॉन ड्यूई यांचा हा मनोवैज्ञानिक सिद्धांत खूप काही सांगून जातो. स्वतःला महत्त्व मिळण्याची लालसा हीच ती एक तीव्र इच्छा आहे जी माणसाला प्राण्यांपासून वेगळं करते. हीच ती भावना आहे जिच्यामुळे माणसं मोठी साम्राज्य उभी करतात किंवा दुर्दैवानं जर योग्य मार्ग नाही मिळाला तर गुन्हेगारीकडेही वळतात. अँड्र्यू कार्नेगी यांचं उदाहरण घेऊया. त्यांनी चार्ल्स श्वॉब यांना वर्षाला $10 लाख पेक्षा जास्त पगार दिला होता. आता आपण विचार कराल त्यांच्या पोलाद उद्योगातल्या तांत्रिक ज्ञानासाठी, तर अजिबात नाही. श्वॉब हे आपल्या कामगारांची अगदी मनापासून स्तुती करण्यात पारंगत होते. लोकांच्या चांगल्या कामाची पावती दिल्यावर त्यांचं मनोबल कसं उंचावतं आणि व्यवसाय कसा वाढतो याचा हा एक अफलातून नमुना आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, स्वस्थ आणि वरवरची खुशामत करण्यापासून या विश्लेषणात स्पष्टपणे सावध केलंय. खुशामत म्हणजे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलणं, ज्याचा पुढे जाऊन नेहमीच तोटा होतो. त्याऐवजी आपलं कौतुक हे नेहमी प्रामाणिक, मनापासून आणि निस्वार्थ असलं पाहिजे, कारण खऱ्या कौतुकानंच आपण लोकांची मनं कायमची जिंकू शकतो. आणि यातूनच आपण पोहोचतो आपल्या चौथ्या आणि अंतिम आधारस्तंभाकडे, प्रबळ इच्छा निर्माण करणं. सोप्या भाषेत सांगायचं तर माशाच्या आवडीनुसार गळाला आमिष लावणं. ह्या जगात जर कोणाकडून एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्याचा एकच खात्रीशीर मार्ग आहे,
तो म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय लावून घेणं. माणसांच्या संवादातला एक मोठा विरोधाभास इथे खूप छान स्पष्ट होतो. आपण नेहमी फक्त मला काय हवंय यावरच बोलत असतो. पण विचार करा, जर आपल्याला मासे पकडायचे असतील तर गळाला स्वतःला आवडणारी स्ट्रॉबेरी आणि क्रीम लावून कसं चालेल? माशांना जे आवडतं म्हणजेच अळ्या, तेच गळाला लावावं लागतं. माणसांचंही असंच आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांना काय हवंय याचा आधी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच संवाद साधण्यापूर्वी हे 3 सोपे टप्पे नेहमी लक्षात ठेवा. 1. स्वतःच्या फायद्याचा विचार थोडा बाजूला ठेवा. 2. समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घ्या. आणि 3. तुम्हाला जी कृती अपेक्षित आहे ती समोरच्याच्या इच्छांशी जोडा. जर आपण ऐकणाऱ्याच्या मनात ती गोष्ट करण्याची तीव्र इच्छा निर्माण करू शकलो तर नक्कीच दोन्ही बाजूंचा विजय होतो. हेनरी फोर्ड यांनी यशाचं हेच रहस्य सांगितलंय. त्यांच्या मते दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेण्यात आणि त्यांच्या कोनातून जगाकडे पाहण्यातच खरं यश दडलंय. मग तो एखादा पालक असो जो आपल्या मुलाला जेवायला सांगतोय, किंवा एखादा विक्रेता जो नवीन करार पक्का करतोय. स्वतःचे हेतू बाजूला ठेवून जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या नजरेतून परिस्थिती पाहतो तेव्हाच आपला संवाद खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा खऱ्या अर्थानं फायदा कसा करून घ्यायचा? हे नियम फक्त माहिती म्हणून सोडून देऊ नका, तर ही एक नवीन जीवनशैली म्हणून अंगीकारा. सतत काहीतरी नवीन शिकण्याची तीव्र इच्छा ठेवा, सक्रियपणे वाचन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तत्वांचा दैनंदिन जीवनात वापर करून आपल्या यशाच्या नोंदी ठेवायला विसरू नका. शेवटी एक विचार नक्की करा. उद्या जेव्हा एखाद्या नव्या संघर्षाचा किंवा आव्हानाचा सामना करण्याची वेळ येईल तेव्हा आपली खरी परीक्षा असेल. आपण ओरडण्याचा आणि टीका करण्याचा तोच सोपा जुना मार्ग निवडणार की मानवी अभियांत्रिकीचा समजून घेण्याचा आणि अत्यंत फायदेशीर असा नवा मार्ग निवडणार? हा एकच निर्णय खूप मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. याच महत्त्वाच्या विचारासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया.